हरिओम. चिंतन प्रवचन क्रमांक 17 आसक्ती भाग 2. मागील प्रवचनात म्हटल्याप्रमाणे एक रिपू या प्रवचनामध्ये आपण जाणून घेऊ. 1. काम. आपण चिंतन क्रमांक 10 स्वशोध भाग 2 यात कामना वासना यासंबंधी समजून घेतले आहे. कामना वासना मानसिक आहेत. देह थकला तरी मन कधीही थकत नाही. ते सदा कायम सतत कामना वासना यासाठी कार्यरत असते. मनाचे समाधान तृप्ती कधीही होत नाही. यामुळे आपल्या सर्वच कामना वासना पूर्ण होतातच असे नाही, त्या अतृप्त राहतात. या द्रव्य, वय, वेळ, सहकार्य इत्यादी अशा अनेक अडचणी येतात. याचा वाईट परिणाम म्हणून केवळ मनामुळे आपले संचित निर्माण होते आणि आपल्याला पुनर्जन्म घ्यावा लागतो. उपभोग घ्यायची शक्यता, अशक्यता, आवश्यकता, अनावश्यकता याचा विचार न करता मन उपभोगांचे गाठोडे जमवत राहते. ते म्हणते, या जन्मी नाही तर पुढील जन्मी हे उपभोग घे. आजपर्यंत आपल्याला न मिळालेले उपभोग मनात येऊन आपल्याला आकृष्ट करतात. ही एक स्वाभाविक लालच, ओढ, इच्छा असते. उदाहरणार्थ, खेडेगावामधून शहरात आलेल्याला तेथील जीवन नवीन असते. गावात असताना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचे असेल तर ते अंतर कितीही असले तरी चालत जाण्याला पर्याय नव्हता. येथे लोक यासाठी वाहन करून जातात हे पाहून खेड्यातील मनुष्य स्तंभित होतो. हळूहळू तोही असे करू लागतो. याची इतकी सवय होते की आपण असे अंतर सहज चालत जात होतो हे तो विसरतो. मग स्वतःचे वाहन असावे, ते अत्याधुनिक पद्धतीचे असावे, ते वातानुकूलित असावे, त्यासाठी चालक असावा, कुटुंबियांना स्वतंत्र वाहन असावे, वगैरे वगैरे. याला अंत नाही. अशा प्रकारे अनेक उपभोगांची आपल्यात आसक्ती निर्माण होते. न मिळाल्याचे संचित निर्माण होते. या जन्मी काही आपण असे संचित संपू शकत नाही. अशा प्रकारे कामना वासना यांच्या आसक्तीमुळे प्रत्येक जन्मी पुनर्जन्म आपल्या मागे लागतो. आपण सुखदुःख असे हेलकावे खात प्रतिजन्मी जगत राहतो. यामधून सुटका होणे महादुर्लभ होते. अशा प्रकारे मनामुळे कामना वासना यांच्या संचिताची पूर्तता आपल्या मागे लागते. हे असे संचित देहादी इंद्रिय उपभोगून संपवित असतात. यामुळे आपला समज होतो की आपण देहादिंद्रिय असून त्यांच्या उपभोगांची पूर्तता करणे म्हणजेच आपण जगणे आहे. यात जसे मन सुखावते तसेच आपण देह आहोत ही भावना झालेली असल्यामुळे देहादी इंद्रियांनाही एक प्रकारचे समाधान मिळत असते, असा आपला गैरसमज होतो. म्हणजे आपल्यामध्ये ही जी कामना वासनांची आसक्ती निर्माण झालेली असते ती देहाला झाली आहे असे आपल्याला वाटत असते आणि या विचारामुळे आपण देहाच्या आसक्तीमध्ये अडकतो. आपण या देहासक्तीमध्ये इतके भावनाप्रधान होतो की काही इच्छा झाली की देहाचे लाड पुरवत त्या उपभोगांची मौज आणि त्यामुळे हमखास होणारे दुःख सोसत राहणे यालाच आपण जगणे असे समजतो. आर्थिक नुकसान झाले, हाल झाले, दुःख झाले की आपले मन चलाखीने आपल्याला समजावते, अरे हे चालायचेच, इट्स अ पार्ट ऑफ लाईफ. आपल्याला कधी आनंद, समाधान, तृप्ती मिळत नाही. संसाराच्या काळजा कधी कायम शमत नाहीत. मग एके दिवशी या सर्वाची आपल्याला उबक येते. जसे इतरांचे पाहून आपल्यात उपभोगांची आसक्ती निर्माण होते तसेच एके दिवशी कोणा सदानंदी असलेल्याला पाहून आपण अंतर्मुखी होतो. विचार सुरू होतो. यथाकाळी आध्यात्मिक मित्र भेटतात, सद्गुरूची भेट होते, ज्ञानार्जनाला सुरुवात होते, स्वपरिचय होतो, आत्मज्ञानाची ओढ लागते आणि लक्षात येते की आपण देह नाही, आपण तर देह धारण करणारे आत्मा आहोत. येथे देहासक्ती क्षीण होते.
देहाने उपभोग घेणे हे जगण्याचे प्रयोजन नाही. देहाच्या मदतीने स्वस्वरूप प्राप्त करणे हेच जीवन आहे. यासाठी देह हे साधन आहे, ते साध्य नाही हे उमजते. हळूहळू देहासक्तीच असे नव्हे तर एकूणच वस्तुजगाची आसक्ती क्षीण होते. ती देह जगवण्यापुरतेच मर्यादित होते. यायोगे आता धनप्राप्ती करण्याचा हव्यास जातो. धन हे साध्य नसून जगण्याचे साधन आहे ही जाण येते. आता जगण्यापुरते धन मिळाले की समाधान मिळते. यामुळे अध्यात्माला भरपूर वेळ मिळतो. गाडी आत्ममार्गे सुरू होते. सुखदुःखाची जागा आनंद व्यापतो. 2. क्रोध. राग याचा अर्थ भावभावना. भावभावना अनेक प्रकारच्या आहेत. त्यांच्या अनेक छटा आहेत. त्यातीलच एक भावभावना म्हणजे क्रोध. यामुळे अर्थातच क्रोध मानसिक आणि म्हणून मिथ्या आहे. मानसिक संतुलन बिघडल्याचे ते एक लक्षण आहे. क्रोध आला की आपल्याला ते सहन होत नाही. आपण बेभान होतो. अशावेळी आपण विवेक, संयम, तारतम्य हरवून जसे वागू नये तसे वागतो. जे करू नये ते करतो. यामुळे समोरच्या संबंधिताला त्रास होतो की नाही हे आपण सांगू शकत नाही. परंतु क्रोध करणाऱ्याला त्याला फार दुःख, त्रास, पीडा, वैताग सहन करावा लागतो. आपल्या नित्य कार्यक्रमात व्यत्यय आला, आपल्या स्वभावाविरुद्ध काही घडले, आपल्या मतप्रवाहामध्ये काही निराळे झाले की आपल्याला क्रोध येतो. आपण बहुसंख्य कृतींसाठी, कार्यासाठी, हालचालींसाठी इतरांवर अवलंबून असतो. यामुळे आपल्याला क्रोध आला की याचे कारण इतरांमध्ये शोधून अशाला आपण आपल्या क्रोधाला कारणीभूत ठरवितो. आपण त्याच्यावर आगपाखड करतो, त्याला बोल लावतो. यामुळे भांडण, वैमनस्य, अशांतता, मनःशांतीचा भंग, अस्वास्थ्य वगैरे आपल्याला नियतीकडून भेट मिळते. आपण सुखाने निद्रा घेऊ शकत नाही. अशामुळे जसे आपण अस्वस्थ होतो तसेच याच्याशी संबंधित असलेले आपले कुटुंबीय, इतरे जन हेही या अस्वास्थ्याचे शिकार होतात. आपल्या सभोवती एकूणच वातावरण ढवळून गढूळ होते. आपल्या या स्वभावामुळे आपण सर्व ठिकाणी असाच तापटपणा करत जगत असतो. यामुळे अस्वास्थ्याची व्यापकता वाढते आणि समाजामध्ये पसरते. आपण करत असलेल्या कार्याला, कृतीला, हालचालीला इतर सर्वांनी सहकार्य करावे अशी आपली अपेक्षा असते. आपल्या स्वभावाप्रमाणे सर्वांनी वर्तन करावे अशीही आपली इच्छा असते. आपल्या विचारांना सर्वांनी अनुमती द्यावी अशी आपण अभिलाषा करतो. ही आसक्ती असते. यात इतरांचे त्यांच्या इच्छेप्रमाणे, स्वभावाप्रमाणे, विचारांप्रमाणे वर्तन करायचे, त्यांचे व्यक्तिस्वातंत्र्य आपण हिरावून घेतो. त्यावर आपण घाला घालतो. आपल्याप्रमाणेच इतरही एक स्वतंत्र व्यक्ती आहेत याचे भान आपल्याला राहत नाही. ही हुकुमशाही, सत्तापिपासू वृत्ती असते. जे निमूटपणे ऐकत नाहीत, जे आपल्याला सहकार्य करत नाहीत, जे आपल्याला विरोध करतात, अशांना साम, दाम, दंड, भेद असे सर्व उपाय करून एक प्रकारे सक्तीने, बळजबरीने आपल्याला अनुकूल असे वर्तन करायला आपण भाग पडतो. यामधून वैमनस्य, मारामाऱ्या, खून इत्यादी महाभयावह गुन्हे होऊ लागतात. यासाठी गुंड जोपासावे लागतात. हळूहळू गुन्हेगारी वृत्ती बळावते आणि बेकायदेशीर कृत्ये होऊ लागतात. आतंकवाद अंगी भिनतो. हे झाकण्यासाठी सत्ताधीशांना येनकेन प्रकारे खुश ठेवावे लागते. अशांना सतत भीतीच्या, दबावाच्या, ताणतणावाच्या छायेखाली वावर करत जगावे लागते. ते सुखाचा मोकळा श्वास घेऊ शकत नाहीत. इतरांचे शांतपणे जगायचे व्यक्तिस्वातंत्र्य हिरावून घेणारे स्वतःच याचे शिकार होतात. ते शांतपणे खाऊ पिऊ झोपू शकत नाहीत. आपल्याला कोणी त्रास देईल का, कोणी मारेल का, कोणी अचानक हल्ला करेल का, अशा मनस्थितीत त्यांना प्रत्येक हालचाल करावी लागते. मग सुरक्षितेसाठी ते अंगरक्षक ठेवून त्यांच्या गराड्यात गाहू लागतात. सुरुवातीला एक अगदी किरकोळ वाटणारा क्रोध
कोठून कोणीकडे घेऊन जातो याचा विचार वेळीच करावा. यामागे इतरांनी आपले ऐकावे ही आसक्ती कारण असते. म्हणून सर्वप्रथम आपण इतरांच्या मताचा आदर करायला शिकावे, म्हणजे इतरही आपल्या मताचा आदर करतात. जगा आणि जगू द्या ही वृत्ती असावी. आपण आपल्या स्वभावाप्रमाणे, मताप्रमाणे, विचाराप्रमाणे जगावे. याचप्रमाणे इतरांनाही असेच जगायचा हक्क, अधिकार, स्वातंत्र्य आहे हा पोच ठेवावा. आपल्या दृष्टीने इतरांनी काही चूक केली तर अव्यक्तावस्थेत त्यांना माफ करायची वृत्ती असावी. म्हणजे जर इतरांच्या दृष्टीने आपल्याकडून काही चूक झाली तर इतरही अव्यक्तावस्थेत आपल्याला माफ करतात. आपली चूक लक्षात आली तर तत्क्षणी संबंधितांची मोकळ्या मनाने माफी मागावी. याचप्रमाणे कोणी आपली माफी मागितली तर त्याला मोकळ्या मनाने तत्क्षणी माफ करावे. या सर्वामागील ही आसक्ती सदा दूर राहण्यासाठी आध्यात्मिक तत्त्वज्ञानाने आचरण करण्याला अन्य पर्याय नाही. यासाठी साक्षात्कारी सद्गुरू शोधावा आणि त्याच्या पावन छायेखाली आपले जीवन योगिक आचरणाने सर्वथैव सुजलाम सुफलाम करावे. सर्वांना आनंद देत आपण आनंदाने जगावे. हरिओम.